आता ही वाली गाडी आहे, बघू शकता. ही वाली गाडीवर आपल्याला ड्रायव्हिंग करायची. मला तर सोपी वाटली. ठीक आहे, मी 4 व्हीलर कधीच चालवली नव्हती. एकदा ब्रो आहे आपल्याला मस्त की मी करीबन 3-4 दिवसामध्ये ड्रायव्हिंग म्हणजे तर नमस्कार मित्रांनो, ब्लॉगर सतीश या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय. करीबन 1 वर्षाचा गॅप ठेवला होता मी, आणि तो गॅप का ठेवला होता तुम्ही पण कमेंट करत होतात की भावा मस्त ब्लॉग बनवते परंतु का ॲक्टिव्ह नाही, का व्हिडिओ टाकत नाही. पण त्याचं रिझन हे होतं, मी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होतो आणि भरतीची प्रॅक्टिस करत असताना माझा जो पाय होता, डावा पाय मुरगळला होता. त्यामुळे माझ्या डाव्या पायाची हड्डी होती ती क्रॅक झाली होती. त्यामुळे मी 1 वर्ष गॅप ठेवला होता भरतीसाठी. त्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हतो. आणि आता भरतीचं म्हणजे माझं काय, मला 32 मार्क्स पडले होते आणि मेरिट लागली 34. त्यामुळे 2 मार्काने मी लेखीपर्यंत पोहोचलो नाही. त्यामुळे खूप दुःख होत होतं. आता पाय माझा रिकवर झाला आहे, बरा झाला आहे, बऱ्यापैकी झाला आहे. त्यामुळे मी आता ठरवलं की आपण पुन्हा आपली जी ब्लॉगिंगची जर्नी आपण स्टार्ट केली होती ती आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. आणि भरतीचं नाही झालं, बघूया इन फ्युचर पुन्हा प्रयत्न करूया. पण हार नाही मानेंगे. हा भाई, हार नाही मानेंगे. कोणतीही गोष्ट जी मनात ठेवली ना ती करायची. भले तिला वेळ लागला तरी चालेल, पण ती करायची. ठीक आहे. परंतु आतापासून मी ॲक्टिव्ह झालं. आता मला जसं पॉसिबल होईल तसं मी व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करेन. जे माझे काय आयुष्यामध्ये मी जे काही घडामोडी करतो ते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन. हाच माझा मोटिव्ह आहे. आणि माझा फर्स्ट ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही. ठीक आहे. त्यामुळे त्या ब्लॉगिंगमुळे, त्या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की मी बाबा व्हिडिओ कसा बनवतो, कसं काय माझं जे डेली रुटीनमधलं जे काही लाईफस्टाईल आहे माझी, ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओच्या माध्यमातून, ब्लॉगिंगच्या माध्यमातून. त्यामुळे आता जाऊया. दुपार झाली आहे. दुपारचे वाजले 2, परफेक्ट 2 वाजले. आणि आपल्याला जायचं 4 वाजता. 4 व्हीलरचा क्लास लावला आहे मी. मला ड्रायव्हिंग शिकायची. मला 4 व्हीलर येत नाही. 2 व्हीलर मी चालवतो, 4 व्हीलर येत नाही. त्यामुळे ते शिकायचं आहे. त्या शिकण्यासाठी आपल्याला जायचं पनवेलला, न्यू पनवेलला. त्यामुळे जाऊया. नंतर आता जरा आराम करतो आणि जे काय असेल ते मी तुम्हाला ब्लॉग म्हणजे दाखवतो. तर चला जाऊया. तो गाइस जरासं झोपलं होतं. आता रेडी होऊया आणि जाऊया डायरेक्ट क्लासला. चला रेडी हो चुके हैं क्लास के लिए. अभी जाते हैं फटाक से आणि जाऊया आपण पनवेलला. गाडी चालवा. चला. ही वाली गाडी आहे, बघू शकता. ही वाली गाडीवर आपल्याला ड्रायव्हिंग करायची. आणि हे दादा आहे, बघू शकता, हे आपल्याला शिकवणार आहे. ठीक आहे. ती गाडीतून आपण जाऊया टेस्ट ड्राईव्ह द्यायला. ठीक आहे. चला. तर मित्रांनो, गाडी होती गरम. आता थोडीशी म्हणजे जी गरम हवा होती ती आतमध्ये म्हणजे आतून बाहेर काढू दे जरासं. आणि या साईडला बघू शकता आत ब्रो आहे आपल्याला मस्त की मी करीबन 3-4 दिवसामध्ये ड्रायव्हिंग म्हणजे चालवायला शिकलो. फक्त मग थोडासा प्रॉब्लेम होतो तो जजमेंटचा ना. आता जजमेंटचा प्रॉब्लेम होतो. तुम्ही उजव्या साईडून व्यवस्थित जजमेंट कराल गाडी, पण डाव्या साईडून थोडा प्रॉब्लेम होतो. बघूया आता थोड्या वेळात. म्हणजे बऱ्यापैकी 10-12-15 दिवस झालेत माझे आणि शेवटचे 7 दिवस झालेत राहिले शिल्लक. त्याच्यामध्ये आपण रिव्हर्स वगैरे शिकायचे. तर आता थोड्या वेळात आपण जाऊया. ठीक आहे. चला. झालेली आहे आपली टेस्ट, म्हणजे क्लास झाला आपला. आता इथून निघूया घरी. थोडं रिव्हर्स घ्यायला काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे काय जजमेंट व्यवस्थित झाली ना आपली जजमेंट, तर मग रिव्हर्स घ्यायला एकदम बरोबर येतो, प्रॉपर येतं. ठीक आहे. आपला क्लास इथं आहे. ठीक आहे. क्लासिक मोटर ट्रेनिंग स्कूल. इथून जाऊया आपण घरा. चला.
तर मित्रांनो काय होतं माहिती आहे का, आपल्याला जी आहे ना फोर व्हीलर चालवताना उजव्या साईडची जजमेंट आपल्याला व्यवस्थित होते, परंतु डाव्या साईडचं काय होतं माहिती का, डाव्या साईडचा थोडासा जजमेंट ही करताना थोडासा प्रॉब्लेम येतो. तसे फोर व्हीलर चालवायला लय सिम्पल आहे, सोपी आहे. मला तर सोपी वाटली. ठीक आहे, मी फोर व्हीलर कधीच चालवली नव्हती, फर्स्ट टाईम चालवली. त्यामुळे 3 ते 4 दिवसामध्ये मी चालवायला शिकलो व्यवस्थित. ठीक आहे, आता रिवर्स घ्यायचं म्हणजे शिकतो आहे, त्यामुळे जरा बरं वाटतं आहे. आणि माझा थोडा आवाज तुम्हाला कमी येत असेल कारण हवा येते, स्लो चालवतो तरी पण हवा येते. ठीक आहे, जाऊया घरच्या दिशेने भावांनो. चला, ही आमची आई आता आले बाजारातून, बघते बघ कशी रागाने षटकार मारला वाघाने. हे बाजार आणला, हे बघा. आज काय गुरुवार आहे का बुधवार आहे? हा, गुरुवार ना. आज गुरुवारचा बाजार भरतो आमच्या इथे. बुधवार आहे का, सॉरी, बुधवारचा बाजार आहे. त्या बाजाराला गेलेली आणि आपल्याला केळी घेऊन आले. केळी, आंबा, इथे काय अजून ही भाजी आणले आणि आता केळी. आता केळा खायंगे, तुम्ही पण या माझ्यासोबत केळी खायला. ठीक आहे, केळा खातो, नंतर मग थोड्या वेळात जेवायचं आपल्या, थोडं पचन होईल. ठीक आहे, तरी मस्त की जेवायला बनवलेलं आहे. तर आता जेवूया. जेवायला बघू शकता काय आपलं घरगुती बघू शकता. इथे आपली कसली भाकरी आहे, बाजरीची भाकरी, काय नाचणी बाजरी ज्वारी काहीतरी आहे. ओके, आणि ही डाळ ऑमलेट आहे. नाही, इकडं आई सुट्टा खाते, सुट्टा. कोकणी माणूस आहे ना ती, पप्पा नाही. हा या इकडं बघा, जेवाय बोलवतेस मंडळींना. हा यार, मग या म्हणून जेवायला जा. ओके, चला या मंडळी जेवायला, आम्ही जेवतोय. हा आय, तुम्ही पण तर गायज आता जेवण झालंय, भांडी घासायची. आई भांडी घासणार आहे थोड्या वेळा. तोपर्यंत आपला गिटार होता तो काढलाय मी. हा गिटार लय जुना आहे, मला वाजवता व्यवस्थित येत नाही, परंतु घेऊन ठेवला. एक इच्छा होती आपली शिकण्याची, परंतु शिकले नाही. युट्यूबवर बघून एक गाणं शिकलोय, तो पण कसा तुटका मुटका वाजवतोय तो ऐका. आणि गाणी कुठला आहे तो, पाणी दा. ठीक आहे, आपला आवाज काही एवढा भारी नाही, तरी पण आपले फुल नाही फुलाची पाकळी समजून घ्या. आई असते इकडं बसून, कॅमेरा तिथे लावलाय म्हणून मी हलवू नाही शकत. ठीक आहे, आता बघा आपले सूर बघा. लिरिक्स थोडं इकडे तिकडं होऊ शकतात, समजून घ्या. पाणी असे जेवलं का? पाणी रंग फेंक के, पाणी अरे चुकलं रे, थांब परत. पाणी रंग फेंक के, पाणी रंग फेंक के, अखियाँ जो हंजूर
जरा येतच तेवढं घर पुसून बस. एक ट्यून येते वाजत. माफ करू, परत नंतर शिकेन आणि 2-3 दिवसानंतर तुम्हाला व्यवस्थित वाजून दाखवेन. हा ओके, तोपर्यंत हंसते रहो, मुस्कुराते रहो और वीडियो पसंद आए तो अपनी भाई लाइक करो, शेअर करो, कमेंट करो. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. आजचा ब्लॉग मी एंड करतो आणि नंतर मग चांगला गिटार शिकून तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो. ठीक आहे, तोपर्यंत टाटा बाय बाय बूम.